श्री स्वामी समर्थ। उद्या 18 जून गुरुपुष्यामृत योग। सकाळी आंघोळीच्या पाण्यात टाका या 4 वस्तू। मुलांची पतीची जोरदार प्रगती, शत्रू लोटांगण घालेल। नमस्कार माझ्या प्रिय सख्यांनो आणि भावांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या लाडक्या चॅनलवर मनापासून स्वागत। माझ्या लाडक्या सख्यांनो, आपण आपल्या कुटुंबासाठी, मुलांसाठी आणि पतीसाठी काय काय करत नाही। अहोरात्र कष्ट करतो, व्रत वैकल्य करतो, उपवास करतो, देवापाशी डोळे भरून प्रार्थना करतो। पण कधी कधी असं होतं ना की पती अहोरात्र कष्ट करूनही त्यांना कामात यश मिळत नाही, नोकरीत प्रमोशन रखडतं, व्यापारात कोणाची तरी वाईट नजर लागते, आपली गुणी मुलं अचानक चिडचिड करायला लागतात, अभ्यासापासून दूर पडतात आणि मुख्य म्हणजे घरात विनाकारण वाद होतात। जणू काही शत्रूच आपल्या पाठीमागे लागला आहे असं वाटतं। जर तुमच्याही घरात अशी परिस्थिती असेल तर अजिबात घाबरू नका, कारण 18 जून रोजी असा एक महासंयोग, एक असा दुर्मिळ योग येत आहे जो तुमच्या कुटुंबाचं भाग्य एका रात्रीत पलटू शकतो। होय, मी बोलते आहे गुरुपुष्यामृत योगाबद्दल। पण थांबा, या दिवशी बाजारातून महागडं सोनं चांदी खरेदी करण्याची ऐपत नसेल तर काय करायचं? शास्त्र सांगतं की या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळी आंघोळ करताना आपल्या पाण्यात अशा 4 गुप्त वस्तू टाकायच्या आहे, ज्याने तुमच्या पतीची आणि मुलांची प्रगती रॉकेट सारखी वेगाने होईल आणि जे शत्रू तुमच्या कुटुंबाचा जळफळाट करत होते ते थेट तुमच्या चरणी लोटांगण घालतील। त्या 4 चमत्कारिक वस्तू कोणत्या आहे, त्याची अचूक वेळ आणि पद्धत काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धी माहिती ही नेहमी अर्धवट फळ देते। पण पुढे जाण्यापूर्वी माझ्या सर्व स्वामी भक्तांना, शिवभक्तांना एक नम्र विनंती आहे। जर तुम्हालाही तुमच्या कुटुंबाची प्रगती हवी असेल तर आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा। आणि हो, खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका। तुमच्या एका कमेंटमुळे तुमची श्रद्धा ईश्वरापर्यंत पोहोचणार आहे। सख्यांनो, 18 जूनचा हा दिवस साधा सुद्धा दिवस नाही। ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा मानले गेलेले आहे। आपल्या सनातन धर्मात सर्व 27 नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्राला सर्वात पवित्र आणि शुभ आणि सर्व दोष नष्ट करणारे नक्षत्र मानले जाते। आणि जेव्हा हे दिव्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा निर्माण होतो अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारिक असा गुरुपुष्यामृत योग। गुरु हा ग्रह आपल्या आयुष्यात भाग्य, संपत्ती, पतीचे सुख, ऐश्वर्य, संततीचा मुख्य कारक आहे। यामुळे या दिवशी केलेली छोटीशी सेवा किंवा उपाय थेट 100 पटीने फळ देतात। पण सख्यांनो, जरा शांतपणे आणि विचारपूर्वक विचार करा। आपण रोज देव्हाऱ्यात दिवा लावतो, तासन तास मंदिरात जाऊन रांगेत उभं राहतो, कडक उपवास करतो, तरीही कधी कधी आपल्या कष्टाचे योग्य फळ आपल्याला का मिळत नाही? घरात पैसा येतो पण तो अचानक आजारपणावर किंवा कोर्ट कचेरीवर का खर्च होतो? पती अहोरात्र कष्ट करूनही त्यांना नोकरी व्यवसायात यश का मिळत नाही? आपल्या मुलांचा स्वभाव अचानक चिडचिडा का होतो? अभ्यासात मन का लागत नाही आणि त्यांचे अभ्यासावरून मन का उडते? जणू काही संपूर्ण घराला कोणाची तरी वाईट नजर लागली आहे किंवा शत्रू पाठीमागे लागले आहे असं का वाटतं? याचं सर्वात मोठं कारण आपल्या शास्त्रात आणि विज्ञानातही सांगितलं आहे। आपण बाहेरून देवाचा आशीर्वाद मागतो, पण आपल्या स्वतःच्या शरीरावर आणि मनावर साठलेली नकारात्मक ऊर्जा आणि नजरदोष दूर करत नाही।
जोपर्यंत तुमच्या शरीराची ऊर्जा शुद्ध होत नाही तोपर्यंत देवाचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही. इथेच लपलेलं आहे आंघोळीच्या पाण्याचे सगळ्यात मोठे रहस्य. शास्त्र आणि आधुनिक विज्ञान दोन्हीही सांगतात की आपल्या मानवी शरीरात तब्बल 70% पाणी असतं आणि पाणी ही या विश्वातील अशी एकमेव गोष्ट आहे जी ऊर्जा सगळ्यात वेगाने शोषून घेते आणि तिचे वाहक करते. आपण रोज साध्या पाण्याने आंघोळ करतो, ती फक्त शरीराची घाण साफ करण्यासाठी असते. पण जेव्हा आपण योग्य मुहूर्तावर म्हणजेच 18 जूनच्या उद्याच्या गुरुपुष्यामृत योगावर काही विशिष्ट वस्तू पाण्यात टाकून आंघोळ करतो तेव्हा ते पाणी केवळ पाणी राहत नाही तर ते एक दिव्य औषध बनतं. या पाण्याने आंघोळ केल्यामुळे आपल्या शरीराभोवती असणारे ओरा म्हणजेच आपली ऊर्जा वलय इतके शक्तिशाली आणि मजबूत होते की कोणतीही वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा, बाधा किंवा शत्रूची वाईट नजर तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे केसही वाकडा करू शकत नाही. तुमच्या पतीच्या आणि मुलांच्या शरीराची ऊर्जा बदलली की त्यांचे नशीब आपोआप बदलू लागते. आता तुमच्या मनात उत्सुकता निर्माण झाली असेल की ताई मग 18 जूनच्या उद्याच्या पवित्र सकाळी नक्की पाण्यात काय टाकायचं? अशा कोणत्या 4 वस्तू आहे ज्या आपल्या स्वयंपाकघरातच अगदी आपल्या डोळ्यासमोर आहे आणि ज्याने पतीची नोकरी व्यवसायातील बाधा दूर होईल आणि शत्रू थेट लोटांगण घालतील? माझ्या लाडक्या सख्यांनो, मी तुम्हाला ज्या 4 चमत्कारिक वस्तूबद्दल सांगणार आहे त्या मिळवण्यासाठी तुम्हाला 1 रुपयाही खर्च करण्याची गरज नाही. पण इथे एक खूप मोठी अट आहे. या वस्तू पाण्यात टाकण्याचा एक अत्यंत विशिष्ट आणि गुप्त क्रम आहे. एक अचूक वेळ आहे आणि आंघोळ करण्याची एक विशेष पद्धत आहे. जर तुम्ही हा क्रम चुकवला किंवा कोणती वस्तू आधी आणि कोणती नंतर टाकायची हे चुकवलं तर या उपायाचा काहीही फायदा होणार नाही. घराची लक्ष्मी म्हणून आपल्या कुटुंबाचे रक्षण करायचे हे 4 तोडगे नेमके कसे वापरायचे हे मी तुम्हाला आता अगदी सविस्तर सांगणार आहे. हा व्हिडिओ पुढे अत्यंत लक्ष देऊन पहा, कारण या 18 जूनच्या उद्याच्या सकाळी तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे भाग्य रॉकेटसारख्या वेगाने बदलणार आहे. चला तर मग माझ्या लाडक्या सख्यांनो, आता तुमच्या हातातली डायरी आणि पेन घ्या किंवा मी जे काही सांगत आहे ते तुमच्या डोक्यात आणि मनात अगदी घट्ट कोरून ठेवा. उद्या 18 जूनच्या गुरुपुष्यामृत सिद्धी योगावर आंघोळीच्या पाण्यात टाकायचे हे 4 दिव्य तोडगे आता आपण अत्यंत सविस्तर समजून घेऊया. पहिली वस्तू खडे मीठ किंवा जाड मीठ. नकारात्मक ऊर्जा, नजरबाधा आणि शत्रू दोषासाठी पद्धत आणि आध्यात्मिक रहस्य सुद्धा सांगते. ऐका, सकाळी जेव्हा तुम्ही आंघोळीची बादली गरम किंवा कोमट पाण्याने भरून घ्याल तेव्हा सगळ्यात पहिली वस्तू त्यात टाकायची आहे 1 चमचा अख्खे खडे मीठ, ज्याला आपण जाड मीठ किंवा समुद्र मीठ म्हणतो. जर घरात खडे मीठ नसेल तर साधे खायचे मीठ वापरा, पण खड्या मिठाची ताकद अफाट असते. महत्त्व: ज्योतिषशास्त्रात मिठाचा संबंध थेट राहू आणि केतू या ग्रहाशी जोडला गेला आहे. सख्यांनो, आपले पती जेव्हा बाहेर फिरतात, व्यवसाय करतात किंवा मुले बाहेर जातात तेव्हा अनेक लोकांची चांगली वाईट नजर त्यांच्यावर पडत असते. अनेक छुपे शत्रू असतात जे आपल्या पतीच्या प्रगतीवर जळत असतात. मिठाच्या पाण्याने अशी नैसर्गिक चुंबकीय शक्ती आहे जी मानवी शरीरावरील कोणत्याही प्रकारची वाईट नजर, करणी बाधा, आळस, नैराश्य आणि नकारात्मक ऊर्जा स्पंजसारखी स्वतःमध्ये खेचून घेते. या पाण्याने आंघोळ केल्या शरीराचा थकवा तर दूर जाईलच, पण शत्रूचे तुमच्यावर कुटुंबाविरुद्ध रचलेले कोणतेही कारस्थान किंवा वाईट विचार जागच्या जागी जळून पडतील. दुसरी वस्तू गाईचे कच्चे दूध
लक्ष्मी आकर्षण आणि अखंड सौभाग्यासाठी पद्धत आणि आध्यात्मिक रहस्य सांगते, ऐका. बादलीत मीठ टाकून पाणी थोडे ढवळून घेतल्यावर त्यात दुसरी वस्तू टाकायची आहे. फक्त अर्धा चमचा किंवा 2 ते 3 थेंब गाईचे कच्चे दूध. दूध तापवलेले किंवा उकळलेले नसावे. सख्यांनो, दूध हे थेट माता लक्ष्मीचे आणि शुक्र ग्रहाचे अत्यंत पवित्र प्रतीक मानले गेलेले आहे. आणि 18 जूनला योग कोणता आहे? गुरु पुष्यामृत. जेव्हा आपण गुरुच्या मुहूर्तावर लक्ष्मीच्या प्रतीकाचा म्हणजेच दुधाचा वापर करतो तेव्हा लक्ष्मी नारायण योग सक्रिय होतात. आंघोळीच्या पाण्यात कच्चे दूध टाकल्याने शरीराची कांती सुधारते, चेहऱ्यावर एक वेगळेच तेज येते. ज्या पतीच्या आयुष्यात पैशाची चणचण आहे, मान सन्मान मिळत नाही, त्यांना त्यांच्या पाण्यात हे दूध पडल्याने त्यांचा ओरा प्रचंड पॉझिटिव्ह होतो आणि आकर्षणाची शक्ती वाढते. तसेच घरातील स्त्रियांनी या पाण्याने आंघोळ केल्यास त्यांचे सौभाग्य अखंड राहते आणि पतीच्या आयुष्यात दीर्घ आयुष्य होतो. तिसरी वस्तू आहे चिमूटभर काळे तीळ. पद्धत आणि आध्यात्मिक रहस्य सांगते, ऐका. पितृदोष शांती आणि अडकलेल्या कामासाठी. बादलीमध्ये मीठ आणि दूध टाकल्यानंतर आता तिसरी वस्तू तुम्हाला टाकायची आहे. फक्त चिमूटभर स्वच्छ काळे तीळ. माझ्या सख्यांनो, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याचदा आपण सगळे उपाय करतो पण आपल्या घरात असणाऱ्या पितृदोषाकडे आपले लक्ष जात नाही. जर आपले पूर्वज किंवा पितर आपल्यावर नाराज असतील तर घरात कधीच पैसा टिकत नाही. मुलांच्या विवाहामध्ये विनाकारण अडचणी येतात आणि पतीच्या कामात ऐन मोक्याच्या वेळी बाधा येते. काळे तीळ हे भगवान विष्णूच्या घामातून निर्माण झाले आहे असे मानले जाते आणि ते पितरांना अत्यंत प्रिय आहे. गुरु पुष्यामृत नक्षत्राच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून स्नान केल्याने जन्मोजन्मीचा पितृदोष एका झटक्यात शांत होतो. पितरांचा आशीर्वाद असा मिळतो की तुमच्या घराची रखडलेली कामे अचानक मार्गी लागतात आणि घरात पैशाची बरकत सुरू होते. चौथी वस्तू आहे पवित्र गंगाजल. ग्रहांची शुद्धी आणि तीर्थक्षेत्राचे पुण्य मिळवण्यासाठी पद्धत आणि आध्यात्मिक रहस्य सांगते, ऐका. आता सगळ्यात शेवटची बादलीमधील तीनही वस्तू टाकून झाल्यावर त्यात अवघे 4 थेंब पवित्र गंगाजल अर्पण करायचे आहे. गंगाजल टाकताना मनात गंगा माई की जय असे म्हणावे. गंगाजल हे केवळ पाणी नाही तर ते साक्षात अमृताचे रूप आहे. शास्त्र सांगते की गुरु पुष्यामृत योगावर जर आपण आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकले तर तुमच्या घरातील ती साधी प्लॅस्टिकची बादली एक पवित्र तीर्थ क्षेत्राचा कुंडामध्ये बदलून जाते. गंगाजलाच्या पवित्र स्पर्शाने नवग्रहांचे दोष, वास्तुदोष आणि आपल्या हातून कळत न कळत झालेले पापे नष्ट होतात. हे पाणी शरीरावर पडताच मनातील वाईट विचार दूर होतात आणि शरीरामध्ये एक अद्भुत सात्विक ऊर्जेचा संचार होतो. उपायाची अत्यंत अचूक पद्धत आणि क्रम. माझ्या लाडक्या सख्यांनो, हा उपाय करताना आपल्या घराच्या लक्ष्मीने एका नियमाचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. हा पाण्याचा उपाय करताना बादलीमध्ये वस्तू टाकण्याचा क्रम मी सांगितलेला सगळ्यात आधी मीठ, नंतर कच्चे दूध, मग काळे तीळ आणि शेवटी गंगाजल हाच असला पाहिजे. आंघोळीचा क्रम कसा असावा? 18 जून रोजी सकाळी सर्वात प्रथम घरातील मुलांची या पाण्याने आंघोळ करून घ्या. त्यानंतर तुमच्या पती देवांना या पाण्याने स्नान करून द्या आणि सगळ्यात शेवटी घराच्या मुख्य लक्ष्मी म्हणजेच तुम्ही स्वतः या पाण्याने आंघोळ करायची आहे. मंत्राचा महाजप. जेव्हा घरातील प्रत्येक सदस्य या पाण्याने आंघोळ करेल तेव्हा त्यांनी त्यांच्या मुखाने किंवा मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अखंड जप चालू ठेवायचा आहे. सख्यांनो, हा उपाय जितका प्रचंड शक्तिशाली आहे आणि वज्रासारखा मजबूत आहे की या पवित्र जलाने स्नान करून जेव्हा तुमचे पती आपल्या नोकरी किंवा व्यवसायासाठी बाहेर पाऊल टाकतील तेव्हा त्यांच्या प्रगतीला
जगातलीही कोणतीही ताकद रोखू शकणार नाही. मुलांचे मन अभ्यासात इतके एकाग्र होईल की तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि जो शत्रू, जी शेजारी तुमच्या कुटुंबाचा जळफळाट करत होते, तुमच्या पाठीमागे निंदा नालस्की करत होते, ते या दिव्य ऊर्जेसमोर स्वतःहून नम्र होतील. म्हणजेच तुमच्या कुटुंबासमोर लोटांगण घालतील. माझ्या प्रिय सख्यांनो आणि भावांनो, 18 जूनच्या या अत्यंत दुर्मिळ आणि शुभ अशा गुरु पुष्यामृत योगावर जर तुम्हाला जास्त मोठे विधी किंवा उपाय करायला वेळ नसेल, तर आपल्या शास्त्रात सांगितलेले 5 अत्यंत छोटे, सोपे पण प्रचंड प्रभावी आणि खात्रीशीर उपाय आवर्जून करा. हे छोटे तोडगे तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि पती मुलांची जोरदार प्रगती घेऊन येतील. पहिला छोटा उपाय, मुख्य दरवाजावर हळदीचे स्वस्तिक आणि श्री कसे करावे. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळी आंघोळ झाल्यावर थोडी खाण्याची हळद पाण्यात किंवा दुधात भिजवून घट्ट पेस्ट करून घ्या. आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर या हळदीने डाव्या आणि उजव्या बाजूला स्वस्तिक काढा. दरवाजाच्या अगदी वर श्री लिहा. हळद ही गुरुग्रहाची कारक आहे. मुख्य दारावर हळदीचे स्वस्तिक असल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकतात आणि नकारात्मक ऊर्जेला रोखल्या जाते. माता लक्ष्मी अखंड वास करते. दुसरा उपाय, विष्णू लक्ष्मीचा पिवळे फूल आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य. गुरुपुष्यामृत हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेचा महामुहूर्त आहे. या दिवशी देव्हाऱ्यात विष्णू लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा फोटोला पिवळे फूल अर्पण करा. देवासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि गुळ सुक्या खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. भगवान विष्णूंना पिवळा रंग, गुळ अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे कुंडलीतील गुरु ग्रह बलवान होतो, ज्याने पतीच्या नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतात. तिसरे, तिजोरीत ठेवा एक अख्खे हळकुंड. या शुभ दिवशी तुमच्या घरातील देव्हाऱ्यात एक अख्खे न तुटलेले हळकुंड ठेवा. त्यावर थोडे गंगाजल शिंपडून हळद कुंकू वाहून त्याची पूजा करा. पूजा झाल्यावर ते हळकुंड उचलून तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवून द्या. हे हळकुंड तिजोरीत ठेवल्याने तुमच्या घरात पैशाची आवक अखंड राहते. पैसा विनाकारण आजारपण किंवा कोर्ट कचऱ्यांवर खर्च होत नाही. पैशाला बरकत येते. चौथा उपाय, तुळशीची आणि मुख्य दरवाजा बाहेर दिवा. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीच्या रोपाजवळ आणि घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उजव्या बाजूला गाईच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा एक दिवा आवर्जून लावा. दिवा लावताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करा. संध्याकाळी वेळ लावलेला दिवा घरातील सर्व वास्तुदोष आणि नजर दोष जळून खाक करतो आणि कुटुंबाचे रक्षण करतो. पाचवा उपाय, ओम किंवा श्री स्वामी समर्थ स्वामी नामाचा 108 वेळा जप करावा. संपूर्ण दिवसभरात संध्याकाळी देव्हाऱ्यासमोर शांत चित्ताने बसा. डोळे बंद करून तुमच्या हातात तुळशीची माळ घ्या किंवा बोटांवर श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा फक्त 108 वेळा एक माळ जप करा. जर मुले अभ्यासात मागे असतील तर त्यांच्याकडून हा जप करून घ्या. गुरुपुष्यामृत योगाच्या नक्षत्राच्या मंत्राचा उच्चार केल्याने मनाला कमालीची शांती मिळते. मुलांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता अफाट वाढते. सगळ्यांनो, हे 5 उपाय करायला तुम्हाला फक्त 5 मिनिटे लागतील, पण याचे फळ तुम्हाला आयुष्यभर मिळेल. स्वतःवर आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून या 18 जूनला हे तोडगे नक्की करा. माझ्या प्रिय सख्यांनो, हे उपाय जितके साधे वाटतात तितकेच ते प्रचंड प्रभावी आहे. आपल्या शास्त्रात सांगितलं आहे की विश्वासो फलदायकम, म्हणजे आपण ज्या गोष्टींवर पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने काम करतो त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते. हा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ आपल्यापर्यंत मर्यादित ठेवू नका. आपल्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींमध्ये आणि गरजून लोकांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या गुरुपुष्यामृत योगाचा लाभ घेता येईल. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने
लिहा. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुम्हा सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेवो, हीच प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर प्रभावी माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.